एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय बिग व्लॉग. खूप महिन्यानंतर आज मी एक मोठा व्लॉग बनवायचा ठरवला आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आजचा दिवस फार स्पेशल आहे, कारण की आजच्या दिवशी मी म्हणजे गेल्या वर्षी यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं. तर आज माझ्या यूट्यूब चॅनलला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. तर गेल्या वर्षी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ठरवलं होतं की मी व्लॉगिंग चालू करेन. तितके कन्सिस्टंट नव्हते, पण जितकं जमेल तितकं मी स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणि इनफॅक्ट मी आत्ता जेव्हा पहिला माझा व्हिडिओ बघते आणि आत्ता माझ्यामध्ये जे चेंजेस आहेत ते फार इम्प्रूव्हमेंट आहेत अँड आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. तर आजचा व्लॉग बनवायचा हेतू म्हणजे की आज आहे माझा वाढदिवस आणि आज आम्ही चाललो आहोत फिरायला. तर आज पूर्ण दिवस मी काय करणार आहे, माझ्या फॅमिलीने, माझ्या हस्बंडने म्हणजे सौरभने काय काय प्लॅनिंग केलं आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसेलच. तर सगळ्यात इम्पॉर्टंट, आज तुम्ही विचार करत असाल की बर्थडे आहे, साडी का नेसली आहे, ट्रेडिशनल घातलंय. तर आम्ही दरवर्षी कुठेतरी नवीन जागा एक्सप्लोर करण्याचं ठरवतो. तर तुम्ही जर बघू शकता, गेल्या वर्षी आम्ही पळसदरीला गेलो होतो, गगनगिरी महाराजांच्या मठात गेलो होतो. तर यावेळीलाही आम्ही एक नवीन मंदिर एक्सप्लोर करायचं ठरवलंय. तर ते वाजले आहेत सकाळचे 9 आणि सकाळी लवकर लवकर उठून सगळं काही आटपून, इनफॅक्ट लेटच झाला आहे, आम्ही लवकर जायचं ठरवलं होतं. पण तरी नो इश्यूज, बर्थडे आहे, लेट चालतं. त्यात मी आज सुट्टी घेतली होती तर मला आरामात छान रेडी व्हायचं होतं. तर तुम्ही बघू शकता आज मी छान एक क्रीम आणि व्हाईट कलरची साडी नेसली. एक मिनिट मी दाखवते तुम्हाला. तर मी तुम्हाला दाखवते की मी आज काय घातलेलं आहे. इतकी सुंदर आणि बघता क्षणी आवडली होती मला ही साडी. इनफॅक्ट माझा असं काही प्लॅन नव्हता ही साडी नेसण्याचा, पण खूप अर्जन्सीमध्ये मी फॉल बिडिंग वगैरे करून ठरवलं आणि मग ब्लाऊज वगैरे सुद्धा मला मॅच झालं. सगळं काही मिळाल्यामुळे मी म्हटलं की चला साडीच नेसूया. इनफॅक्ट लग्नानंतर माझा सगळ्यात फेवरेट अटायर झाला आहे साडी आणि मला असं वाटतं की मी साडीमध्ये खूप कम्फर्टेबल सुद्धा आहे आणि मेन म्हणजे कॉन्फिडेंट. माझा लुकच खूप छान दिसतो साडीमध्ये. तर तुम्हाला ही साडी कशी आवडली मला नक्की सांगा. तर आता आम्ही निघणार आहोत. तर आज आम्ही काय काय करतो हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच. स्टे ट्यून्ड. तर आता आम्ही निघालो आहोत. तर तुम्ही बघू शकता सौरभने सुद्धा माझ्यासोबत ट्विनिंग केलेलं आहे. व्हाईट आणि ब्लू साडी विथ व्हाईट अँड ब्लू कुर्ता. तर आज आम्ही चाललो आहोत खारघर, नवी मुंबई इथे श्री श्री राधा मदन मोहन मंदिरमध्ये. म्हणजेच इस्कॉनचं एक एशियामधून सगळ्यात मोठं मंदिर आहे. तर तिकडे फिरायला आम्हाला एक साधारण 1-2 तास लागतील म्हणून आम्ही लवकर निघालोय आणि त्यात ऊनही भरपूर आहे, गरमीही फार आहे. तर होप सो की ऊन कमी असेल, थोडं वातावरण थंड असेल आणि आम्हाला जरा फिरायला थोडं चिल वातावरण मिळेल. सगळ्यात आधी आम्ही सिग्नलला थांबल्या आधी स्वामींसाठी आणि गणपती बाप्पासाठी चाफ्याचा हार घेतलाय. सो अप्रॉक्स एक 35 मिनिट्सचं डिस्टन्स दाखवतं. ऍक्च्युली 40-45 मिनिट्सचं डिस्टन्स होतं.
ठीक आहे. बायकोचा बर्थडे गिफ्ट गजरा. थँक्यू. आताच आमचं दर्शन वगैरे सगळं झालंय, लंच वगैरे केला आणि आता अक्षरशः इतकं ऊन आहे की सहनच होत नाहीये. तरी पण मला एक छोटीशी झोप लागली होती, जरा झोपले होते आणि आता आम्ही चाललोय मम्मीकडे आणि सावी आणि पूजाला पिक करायला, की ते सुद्धा माझ्या बर्थडेसाठी येणार आहेत संध्याकाळी. सो आता मी आले आहे प्रतीक्षानगरला मम्मीकडे. सो एक काम होतं, तर सौरभ म्हणाला जा घरी पण जाऊन ये, जरा भेटून ये म्हणून. तर घरी मी सांगितलं नाही आहे की मी येते, पण घरी फक्त पप्पाच आहेत. सो बघा त्यांचं रिॲक्शन काय. मी ॲक्च्युली त्यांना इन्फॉर्म केलं नव्हतं की मी येते किंवा दुपारची वेळ, म्हटलं झोपले असतील. पण तो म्हणाला बर्थडे आहे तर जा जरा त्यांना भेटून ये म्हणून. तुम्हाला माहित होतं. थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. माझी छोटीशी वेल विशर सावी. हॅपी बर्थडे मामी. बोल बोल बोल. सुट्टी घेतलेली, झोपायला आले. हो झोपला सावी, झोपला. सावी झोपवलीच नाही मी. सावी हॅपी बर्थडे बोल. हॅपी बर्थडे मामी बोल. हॅपी बर्थडे मामी. हॅपी बर्थडे. ये टाटा टाटा. टाटा. गिरगावची पण छान आहे मूर्ती. त्यांचे कपडे थोडं डिटेल्ड आहेत ना, डिटेल्ड. सो आता जस्ट मी घरी आले, फ्रेशनअप झाले. जो सकाळी मस्त साडी नेसलेली आता घरच्या कपड्यांमध्ये, आणि आता मी मस्त फ्रेश होणार आहे. छानपैकी हा सगळा मेकअप पुसणार आहे आणि छानपैकी झोपणार आहे. संध्याकाळी आम्ही केक कटिंग करू आणि छोटंसं सेलिब्रेशन करू, तेही तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेल. तर आता माझ्या ऑफिसमधल्यांनी, माझ्या ऑफिसच्या कलिग्सने आणि माझ्या टीमने माझ्यासाठी केक मागवला आहे घरी. तर आता मी त्यांच्यासोबत केक कटिंग सेलिब्रेट करणार आहोत ऑनलाईन. तर हा आहे माझा इव्हिनिंगचा आउटफिट, जो मी एक वन पीस घेतला होता 1-2 महिन्यांअगोदर. तो फायनली आज मला घालायला मिळतो. हॅलो हॅलो. केक कट. Happy birthday, dear Apurva. Happy birthday to you. थँक्यू सो मच. तसे सावीला घे. सावी थँक्यू. घे. Happy birthday, Apurva. थँक्यू. हॅपी बर्थडे अपूर्वा. Happy birthday, Apurva. शावी केक. ये सावी है. सावी हाय कर. हाय. Hi, Savi. तुम लोग कैमरा ऑन करो ना, मेरे को भी देखना है तुम लोग को. हैप्पी बर्थडे. वो देखो उधर मूविंग कैमरा चालू है. अरे सॉरी. थँक्यू गाइस. थँक्यू सो मच.
इथे नेहमीप्रमाणे तुम्ही जे ब्लॉग्स बघत असाल तर आम्ही प्रत्येकाच्या वाढदिवसाला किंवा ॲनिव्हर्सरीला हे रामरक्षक चे संस्कार करतो. म्हणजे रामरक्षक स्तोत्र लावून आम्ही बॉडीवरच्या प्रत्येक अवयवांवरती तांदूळ टाकतो. म्हणजेच की आपण हेल्दी राहावं, आपले प्रत्येक बॉडी पार्ट्स आपल्या बड्डेच्या दिवशी आपल्याला देवाचे आशीर्वाद मिळावे, पॉझिटिव्हिटी असावी, हा त्याच्या मागचा हेतू असतो. तुला फोन करतोय तर उचलायला होत नाही. फोन करतोय. 30-90. To you. Happy birthday to you. Happy birthday dear अपूर्वा मावशी. गुलाबजामुन आणि रसगुल्ला मस्त. हे जाऊ सगळं हे सगळं का बा उलटा बघ कसा उभा राहतो तर बघ. अरे या साईडला पेक्षा टिकटॉक दिसतो. कट 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 दाढीवाले बाबा 10-15 कसा वाकडा करून राहतो बघ. Oh, excuse me, sir. Please face the side. Yes, sir. अरे आज बड्डे. अरे एवढं सुट्टी करून घालत थांबा. गोळी हे हो ओया थांब थांब. फोटो नाही काढायचे तुला मी पातळ आहो सोडून पण आम्हाला दुधासारखं समोर करतो काय. रोती नहीं है, सब एंजॉय करती है. अशी मस्ती बोले आम्ही खूप मस्ती दिला. 2 मिनिटाची तुला शांत दिसणार नाही. आम्ही बाबाने दिलेली ब्लँकेट बघतो वर जाऊन आणि पुढे ठेवतो आणि परत काय करतो. कसा करतो पकड 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 पकड. हा दाढी दाढी बघ कनेक्ट होते का जमते का बघ. तर फायनली अशा प्रकारे माझा बर्थडे आज छान एकदम मला जसा हवा तसा सेलिब्रेट झालेला आहे. सो थँक्यू फॉर माझ्या आईवडिलांना, माझ्या सासू सासऱ्यांना, माझ्या हजबंडला, माझ्या नंदेला, सावी, माझ्या ऑफिसचे फ्रेंड्स, माझे ऑफिस कलिग्स आणि माझे इकडचे सुद्धा फ्रेंड्स सगळ्यांनी आणि ज्यांनी ऑनलाईन मला बर्थडे विशेस केले त्यांच्यासाठी पण थँक्यू सो मच. आय एम सो ओव्हरवेल्म्ड विथ द ब्लेसिंग्स आणि खूप छान वाटतंय मला. खूप स्पेशल गेला आजचा दिवस माझा. होप तुम्हालाही आजचा व्लॉग आवडला असेल आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग द एंटायर व्लॉग. खूप मोठा आहे मला माहिती आहे, पण मला सगळ्या गोष्टी कवर करायच्या होत्या की आज मी जे काय केलं ते सगळं मला एक मेमरीसुद्धा हवी होती. सो थँक्यू फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. बाय.